एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। पुणे आरोग्य उपसंचालक भगवान पवार यांचा संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने सत्कार। सोलापूर शहर येथे जिल्हा रुग्णालय महिला व बाल रुग्णालयामध्ये धावती भेटीच्या वेळेस सोलापूर येथे संघर्ष कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अंगद जाधव संस्थापक अध्यक्ष, बाळासाहेब हजारे तालुका अध्यक्ष, आनंद कोकणे जिल्हा संघटक, थॉमस नवगिरे आरोग्य विभाग अध्यक्ष, आनंद शेळके बार्शी तालुका अध्यक्ष, राहुल जाधव प्रदेश उपाध्यक्ष, गणेश हटकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर जिल्हा रुग्णालय महिला व बाल रुग्णालय सोलापूर या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे सहाय्यक उपसंचालक भगवान पवार साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याची धावती भेट देते वेळेस हॉस्पिटलमध्ये ज्या सुखसुविधा उपलब्ध नाहीत त्या उपलब्ध करून देण्यासंदर्भात सिटी स्कॅन असो, ECG असो, अनेक प्रकारच्या जी जीवनावश्यक वस्तू संदर्भात ज्या ज्या गोष्टी कमतरता आहेत सिव्हिलमध्ये त्याची मागणी संघर्ष कामगार संघटनेने एक निवेदन देऊन आज त्यांच्या धावत्या भेटीमध्ये संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कार करण्यात आलेला आहे व साहेबांना पुढील दिशा देण्यासाठी आज संघटनेने त्यांचं तोंड भरून कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावरती साहेबांनी चांगलं काम करण्याची हमी संघर्ष कामगार संघटनेला देण्यात आलेली आहे। त्यामुळे गेले अनेक दिवसापासून ज्या सुखसुविधा हॉस्पिटलमध्ये नाहीत त्या पाठ संघटनेने माननीय मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री साहेब असो यांच्याकडे पाठपुरावा करून पत्र देऊन साहेबांना पत्रव्यवहार करून ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही पुरवू। तुमचंही सहकार्य आम्हाला राहील आणि आमचंही सहकार्य तुम्हाला ह्या दृष्टिकोनातून साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। त्या पद्धतीने आम्ही संघर्ष कामगार संघटनेची आमची पूर्ण टीम कामाला लागली आहे। त्यानुसार आम्ही सोलापूर जिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय या ठिकाणी जी कॉन्ट्रॅक्ट बेसिक कर्मचारी आहे यांच्या जी अडचणी आहेत त्यांना कायम सेवेत करून घेण्यासंदर्भात आम्ही शासनाला पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आम्ही संघर्ष कामगार संघटनेचा मी अध्यक्ष अंगद जाधव या नात्याने मी 100% पाठपुरावा करून या कॉन्ट्रॅक्ट बेसिक कर्मचाऱ्याचं कसं खाजगीकरण रद्द करून त्यांना कायम सेवेत कसं करण्याचा प्रयत्न करेल यानुसार मी ग्वाही देते। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।